नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पैठण तालुका नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ. दक्षिण काशी असलेल्या श्री क्षेत्र पैठण येथे लाखोच्या संख्येने दिंड्यासह वारकरी दाखल झाले असून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. दिनांक मार्च 19 फेब्रुवारी रोजी नाथवाड्यातील श्रीखंड्याचा रांजण पंचमीच्या पर्वावर काठोकाठ भरला व दिनांक 20 मार्चपासून खऱ्या अर्थाने नाथवंशजाच्या मानाच्या पहिल्या दिंडीने प्रारंभ झाला. शहरात सर्वच भागात थांबलेल्या भक्तांनी गोदावरी पात्रात भल्या पहाटे स्नान करून गावातील नाथ मंदिरातील विजय पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेरी नाथ समाधी मंदिरातील नाथ पादुकांचे दर्शन घेतले. या सोहळ्यातील फाल्गुन वद्य षष्ठीच्या शुभ पर्वावर भल्या पहाटे पैठणचे आमदार विलास पाटील भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक पुरोहितांच्या मंत्रघोषात बाहेरील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात पूजा केली. एकनाथ, ज्ञानोबा, तुकाराम ह्या संतघोषात शेकडो दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या असून मिळेल त्या सोयीनुसार थांबून कीर्तनाचा आस्वाद घेत आहेत. पैठण नगर परिषदच्या वतीने भाविकांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. राज्यभरातून आलेल्या दिंड्यांनी गोदावरीच्या वाळवंटात तसेच शहराच्या मोकळ्या भागात आपापले कीर्तनाचे फड उभारले असून शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय स्वस्त धान्य गोडाऊन, सार्वजनिक बांधकाम कार्यालय या सर्व सरकारी इमारतीच्या परिसरात आपला मुक्काम स्थिर केला आहे. यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. पोलीस विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार 350 पोलीस कर्मचारी, 100 महिला पोलीस कर्मचारी, 200 होमगार्ड, 45 पोलीस अधिकारी व 200 स्वयंसेवक असा मोठा बंदोबस्त उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे व पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 600 दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या असून येत्या 2 दिवसांत 6 ते 7 लाख वारकरी दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पैठण शहराच्या चोहोबाजूंनी विशेष बंदोबस्त व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे. पैठण शहरात दिंड्या पोहोचताच आमदार विलास पाटील भुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, तहसीलदार दत्ता भारसकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष अगळे, उपमुख्य अधिकारी नागेश खोडवे, सोमनाथ गर्जे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी पुष्पवृष्टी करत दिंड्यांचे स्वागत केले. पैठण तालुका रिपोर्टर मनीष आव्हाडची रिपोर्ट. सर, इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची नाथषष्ठी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची संख्या या ठिकाणी वाढत आहे. दिंड्याही मोठ्या प्रमाणात येत आहे. या सर्व दिंड्यांची भाविकांची नगरपालिकेच्या वतीनं आपण काय सुविधा केलेली आहे याबद्दल थोडक्यात सांगा. सर्वप्रथम या पैठण नगरीत या षष्ठीच्या निमित्ताने जे भाविक आलेले आहेत त्या सर्वांना षष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा पैठण नगर परिषदेतर्फे मी देतो. ज्या सुविधा सालावादाप्रमाणे नगर परिषद मार्फत केल्या जातात, जसं पाणी स्वच्छतेची सुविधा असते, त्यानंतर पाण्याची व्यवस्था असते, त्यानंतर जवळपास 600 ते 700 दिंड्या या षष्ठीच्या यात्रेच्या दरम्यान या पैठण नगरीमध्ये येत असतात. त्यांना ज्या जागा नेमून दिलेल्या असतात त्या जागेवर त्याची सोय केल्या जाते पैठण नगर परिषदेमार्फत. आणि अशा पद्धतीचं नियोजन यावर्षी देखील आम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आतापर्यंत म्हणजे एकूण किती दिंड्याची नोंद आपल्याकडे झालेली आहे? निश्चितपणे याचा आकडा तर सांगता येणार नाही, पण जवळपास आतापर्यंत 250 ते 300 दिंड्या तरी आल्या असतील आणि अजूनही चालू आहे. आरोग्याविषयी काय आहे? आरोग्याविषयी बाजूलाच कॅम्प लावलेला आहे. रुग्णवाहिका देखील इथे 24 तास उपलब्ध असते आणि 24 तास मेडिकल सेवासुद्धा दिली जाते. त्यांचा देखील कॅम्प इथे लावलेला आहे. यावर्षी एकूण किती भाविक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे? यात्रेला एक आकडा सांगता येईल का? 5 ते 6 लाख भाविक दरवर्षी 5 ते 6 लाख संख्या असते, परंतु यावर्षी काही वाढणार आहे का असं वाटतंय का? असं नाही, जनरली सरासरी 5 ते 6 लाख दरम्यानच येऊ शकते भाविकांची संख्या. ठीक आहे.
तर हे होते मुख्य अधिकारी नागेश बडवे साहेब आणि या ठिकाणी मुख्य अधिकारी उपमुख्य अधिकारी सोमनाथ गर्जे या ठिकाणी यांनी आपले या ठिकाणी मत या ठिकाणी व्यक्त केले आहे. धन्यवाद.